लाडकी बहीण या योजनेमध्ये आपल्या नावाचा समावेश व्हावा यासाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी राज्यभरातल्या सेतू कार्यालयामध्ये सध्या महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। काही ठिकाणी दलाल सुद्धा याचा फायदा घेताना दिसतात। काय राज्यभरातली परिस्थिती आहे या योजनेच्या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया। नागपूर शहर आणि जिल्हा मिळून 428 आपले सेवा केंद्र नियुक्त करण्यात आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून शासकीय अर्जांची ऑनलाईन नोंदणी आणि ही सगळी कामं करण्यात येत आहेत। आम्ही अशाच एका आपले सेवा केंद्रामध्ये आलेलो आहे। राणी दुर्गावती नगर हा भाग आहे आणि इथे काही लोक आलेले आहेत जे आपली लाडकी बहीण योजनेसाठी माहिती घेण्यासाठी आलेले आहेत। इथे एक जोडपंसुद्धा आहे, त्यांच्याशी बोलूया आपण। ते आपलं नाव काय? भूमिका बारापात्रे। बरं, भूमिकाताई कुठे राहता तुम्ही? नागपूरला, जामदारवाडी। बरं, हे जे फॉर्म आहे हे कसलं फॉर्म आहे? हे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे। आम्ही 15 रुपयाला विकत घेतलेला आहे ऑनलाईन मधून। अच्छा, हे 2 पानांचं ऑनलाईन फॉर्म यांनी प्रिंटआउट घेतलेला आहे 15 रुपये देऊन। आणि याच्यामध्ये आता काय भरायचं आहे? यात आपलं संपूर्ण नाव, आईवडिलांचं आधीचं नाव, लग्नाच्या आधीचं नाव, लग्नानंतरचं नाव, हे सगळं आधार कार्ड, बँक पासबुक, हे सगळं खाते जोडून शाने ऑनलाईन फॉर्म भरून अंगणवाडीत द्यायचं आहे। जे अर्ज करणारे आहेत त्यांची ते कागदपत्र सगळे घेऊन आलेले आहेत आणि संचालकसुद्धा तयार आहेत, पण अजून वेब पोर्टल सुरू झालं नसल्यामुळे नोंदणी होत नाही आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर। बहीण लाडकी ही योजना राज्य सरकारनं लागू केली आणि या योजनेसाठी 1 जुलैपासून नोंदणी देखील सुरू झाली आणि 1 जुलैपासून प्रत्येक नोंदणी केंद्रांवर गर्दी पाहायला मिळालेली होती। माझ्या पाठीमागची दृश्य पाहू शकता जी कोल्हापूर करवील कार्यालयातले आहेत। आज सरकारनं या कागदपत्रांमधील शिथिलता आणल्यामुळं गर्दी जी आहे ती गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर काल दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर या संपूर्ण कोल्हापूरमध्ये या योजनेच्या नोंदणीसाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आज सरकारनं शिथिलता आणल्यानंतर आणि मुदत वाढवल्यानंतर ही गर्दी कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत सध्या करवीर सर्कल अधिकारी आहेत संतोष पाटील साहेब, त्यांच्याशी आपण संवाद साधू की काय नेमकं या योजनेच्या आता सध्या तरतुदी आहेत। काय सांगाल सर, काल सरकारने जी शिथिलता दिली त्याबाबत? सरकारनं आजपासून रेशन कार्ड पिवळं आणि केशरी आणि पिवळं रेशन कार्डसाठी शिथिलता आणले। त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालयातून काढायची गरज नाही आहे असं शिथिल केल्यामुळं आज गर्दी खूपच कमी झालेली आहे। 1167 दाखले या ठिकाणी उत्पन्नाचे दिलेले आहेत आणि लाभार्थी होण्यासाठी जे योजनेची नोंदणी आहे ती नोंदणी सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळते। सरकारनं मुदतवाढ दिली आणि काही कागदपत्रांची शिथिलता दिल्यामुळं सध्या नोंदणी केंद्रांवर गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी सलग 3ऱ्या दिवशी महिलांनी पंढरपूरच्या तलाठी कार्यालयात रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं महिला उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, असे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहेत। शासनानं नियमात शिथिलता जरी आणली असली तरी अद्याप या गोष्टींची महिलांना माहिती नसल्यामुळं अजूनही कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। त्यामुळे कार्यालयाबाहेर कुठेतरी या योजनेचे संपूर्ण माहिती फलक लावणं गरजेचं आहे। कार्यालयातून या योजनेची माहिती देणं गरजेचं आहे। मोठ्या संख्येवर जरी महिला येत असल्या तरी तलाठी कार्यालयात असणारं अपुरं मनुष्यबळ हे खरं तर या गर्दीला कारणीभूत ठरते। त्यामुळं तासनतास शासकीय कार्यालयांबाहेर महिलांना सध्या रेटे घालून थांबावं लागते। ही कुठंतरी महिलांची असणारी फरफट आहे, ही थांबणं गरजेचं आहे। यासाठी कुठंतरी प्रशासनानं सुयोग्य नियोजन या महिलांच्या योजनांसाठी, लाडकी बहीण योजनांसाठी करणं गरजेचं आहे। अन्यथा पुढील काही दिवस अशीच गर्दी सलग तलाठी कार्यालयाच्या बाहेर महिलांची होताना दिसेल। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या स्थानिक पातळीवर असणाऱ्या दुरावस्थेमुळे आणि किंवा सुनियोजन नसल्यामुळे कुठेतरी दाखल्यांमध्ये तरी बोजवारा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर। लाडकी बहीण योजना याची घोषणा सरकारने केलेली आहे। ठिकठिकाणी केंद्राबाहेर खरं यासाठी रांगा देखील महिलांच्या दिसून येत आहेत। मात्र यामध्ये अनेक अडचणी दिसून येत आहेत। जे पोर्टल आहेत ते अद्याप सुरू झालेले नाही आहेत। मी आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये आहेत आणि केंद्रचालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मित्र, काय अडचणी येत आहेत? सर, जेव्हाही काही सरकारची योजना असते तर आमच्या पोर्टलला त्याचं नोटिफिकेशन येतं, परंतु जरी मुख्यमंत्री साहेबांनी 1 तारखेला या योजनेची घोषणा केली परंतु अद्यापही आमच्या पोर्टलला तशी काही माहिती आलेली नाही आहे।
कधी येणार होती ती काय? 1 तारखेलाच येणं अपेक्षित होतं, परंतु आता त्यात माझ्या मते तरी अधिवेशन चालू असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असतील. आता काय अडचण आम्हाला दाखवलं की कुठलं हे पोर्टल आहे, काय अजून तुम्हाला हे आमचं ऑनलाईनचं पोर्टल आहे सर. याच्यामध्ये जे काही योजना येतात त्या योजनेनुसार आम्ही याच्यावर कारवाई करत असतो, परंतु अद्यापही काही नोटिफिकेशन असं आलेलं नाही आहे. आता कधी येतील काय सांगितलंय तुम्हाला? त्याची काही आणखी माहिती दिली नाही, परंतु बऱ्याच ज्या अटी शर्ती होत्या त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी काल बऱ्याच त्यामध्ये नवीन त्यात बदल केले आहेत. आपण बघत आहोत खरं तर 1 तारखेला त्याची लिंक येणं किंवा पोर्टल सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही ते झालेलं नाही आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया खरं तर ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे जरी काही ठिकाणी ऑफ दी रेकॉर्ड किंवा बाहेर फॉर्म हे भरले जात असले, पासपोर्ट साईज फोटो घेतले जात असले बघायला मिळत असलं, तरी मात्र संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. त्यामुळे खरं तर यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. मात्र या क्षणाची मोठी बातमी अशीच आहे की हे पोर्टल जे आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही आहे. कॅमेरामॅन विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.